गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 5व्या प्रकरणातला चौथा मुद्दा संस्कृतीची वैशिष्ट्ये याचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, संस्कृती म्हणजे काय, संस्कृतीचे घटक याचा आपण अभ्यास मागील व्हिडिओमध्ये केलेला होता. तर आज आपण संस्कृतीची वैशिष्ट्ये या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. संस्कृती म्हणजे मानवाची जीवन जगण्याची पद्धती असते. मानव जसा जीवन जगत असतो त्याच्यामध्ये संस्कृतीची जी काही वेगवेगळे घटक तो आत्मसात करत असतो, त्यातून संस्कृती निर्माण होत असते. मग संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे बघा, संस्कृती शिकावी लागते. तर विद्यार्थ्यांनो, संस्कृती ही जैविक वारशातून मिळत नाही, तर ती सामाजीकरणाच्या प्रक्रियेद्वारे प्रत्येक सदस्य शिकत असतो. संस्कृती ही जन्मतः आपल्याला मिळते काय, नाही, तर ती काय होत असते, आपण आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती ही काय करत असते, आपण शिकत असतो किंवा ती आपण आत्मसात करत असतो. त्यामुळे संस्कृती ही शिकावी लागते. ती जैविक गोष्ट नसते, तर ती सामाजीकरणाच्या प्रक्रियेतून आपण शिकत असतो. सांस्कृतिक गोष्टी शिकण्याची प्रक्रिया ही प्रतिकात्मक अंतर्क्रियेतून घडत असते. म्हणजे प्रतीके, हावभाव यातून संस्कृती शिकली जाते. ती आपल्या अनुवंशिकतेतून मिळत नाही, तर समाजात वावरत असताना आलेल्या अनुभवातून शिकली जाते. प्रत्येक संस्कृतीचे सदस्य इतरांबरोबरच्या देवाणघेवाणीतून काही आदर्श वर्तन पद्धती शिकत असतात व त्यातूनच त्यांचे जीवन घडत असते. तर संस्कृतीतून आपण बघा आदर्श गोष्टी शिकत असतो, चांगल्या गोष्टी शिकत असतो. आपली जी काही परंपरेने चालत आलेल्या ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्या आपण शिकत असतो. त्यामुळे त्यातून आपण आदर्श वर्तन पद्धती शिकत असतो. भावी पिढी ही आदर्श वर्तन पद्धती शिकतात व त्यातून भावी पिढीमध्ये संस्कृती अंगीकारली जाते. मग भावी पिढी हे आदर्श वैशिष्ट्ये किंवा आदर्श संस्कृती आहे ती शिकत असते आणि त्यातूनच काय होत असते, त्यांच्या भावी पिढीला ते संस्कृती शिकवत असतात. त्यामुळे संस्कृती ही शिकावी लागते, जैविक नसते, जन्मतः ती आपल्याला मिळाली नसते, तर आपण आपल्या सामाजीकरणाच्या प्रक्रियेतून संस्कृती ही शिकत असतो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा कोणता आहे बघा, संस्कृती ही अमूर्त असते. अमूर्त म्हणजे काय, तर जी गोष्ट डोळ्यांना दिसत नाही अशा गोष्टींचा समावेश अमूर्तमध्ये होतो. तर बघा, संस्कृती ही समाजातील व्यक्तीच्या विचारातून किंवा त्याच्या सवयीतून दिसते, काही प्रमाणात त्याच्या आचरणातून दिसते. थोडक्यात आपण संस्कृती बघू शकत नाही, तर ती व्यक्तीच्या वर्तनातून अनुभवली जाते. तर बघा, ज्या सांस्कृतिक गोष्टी असतात त्या आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण व्यक्तीच्या वर्तनातून ते आपल्याला जाणवून येत असते. त्यामुळे संस्कृती ही अमूर्त असते. या वर्तन पद्धतीमध्ये काही विशिष्ट रचना दिसते, त्याला आपण संस्कृती म्हणत असतो. म्हणजे बघा, आपण आपल्या गोष्टीमध्ये धार्मिक गोष्टी असतील घरामध्ये किंवा धार्मिक संस्कृती असेल, परंपरेने आलेल्या संस्कृती आहेत, या प्रत्येक संस्कृतीच्या गोष्टी ह्या आपल्याला डोळ्यांनी दिसतीलच असे नाही, तर आपल्या त्या वर्तनातून, आपल्या अंगीकारातून त्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे संस्कृती ही काय आहे, अमूर्त असते. तिसरा मुद्दा काय आहे बघा, संस्कृती ही सामूहिक असते. तर विद्यार्थ्यांनो, संस्कृती सामूहिक असते म्हणजे काय, तर एकट्या दुकट्याने संस्कृती निर्माण होऊ शकते काय, नाही, तर समाजातील किंवा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतील त्यावेळेस तेथे काय होते, संस्कृती निर्माण होते. संस्कृती ही मानवनिर्मित असली तर ती कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नसते. एखादी संस्कृती तेथील भौगोलिक परिस्थितीतून, त्या समाजाच्या भूतकाळातून, तेथील लोकांच्या श्रद्धा आणि मूल्यांमधून तसेच त्यांच्या समृद्ध वारशातून जन्माला आलेली असते. त्या समाजाचा भाग म्हणून सर्वच व्यक्ती त्या संस्कृतीचा भाग बनतात. संस्कृती कशी असते, तर व्यक्तीच्या वेगवेगळ्या वारशातून जन्माला आलेली ती एक आहे प्रक्रिया आहे. त्यांची भाषा, शिष्टाचार समान असतात आणि म्हणूनच संस्कृती सामूहिक असून वैयक्तिक नाही असे म्हटले जाते. म्हणजे संस्कृती हे काय नसते, कुणाची एकट्या दुकट्याची मालकी नसून ती सामूहिक असते, ती वैयक्तिक नसते. चौथा मुद्दा वैशिष्ट्याचा काय आहे बघा, संस्कृती ही मानवनिर्मित असते. तर संस्कृती ही मानवाच्या सामाजिक अंतर्क्रियेमधून निर्माण
होते ती आपोआपच उदयास येत नाही. त्यामुळे संस्कृतीचे अस्तित्व त्या समाजाच्या अस्तित्वावर अवलंबून असते. ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित प्रक्रिया आहे. तर विद्यार्थ्यांनो, संस्कृती ही नैसर्गिक गोष्ट नाही, तर ती मानवनिर्मित आहे. मानव पारंपरिक एका पिढ्यापासून दुसऱ्या पिढ्यापासून जे संस्कृतीचे हस्तांतरित करत असते, तर ती जशी सामूहिक बाब आहे तशीच ती मानवनिर्मित बाब आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा कोणता आहे बघा, संस्कृती आदर्शात्मक असते. आपण जे काही संस्कृतीतून जे नियम, नीती, मूल्ये, आचार, विचार आत्मसात करत असतो त्या सगळ्या गोष्टी आदर्शात्मक असतात, म्हणजे आदर्श असतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये विचार व नियमने असतात. हे विचार आणि समाजातील आदर्श वर्तन पद्धती व नियम तसेच बौद्धिक, कलात्मक आणि विविध सामाजिक आदर्शाची एकत्रित बांधणी म्हणजे संस्कृती होय. अशा प्रकारच्या आदर्श संस्कृतीलाच प्रोत्साहन दिले जाते. 6वा मुद्दा आहे, संस्कृती ही हस्तांतरित केली जाते. तर बघा, संस्कृती हस्तांतरित केली जाते म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे त्याचं हस्तांतर होतं किंवा देवाणघेवाण होते त्याला हस्तांतर म्हटलं जातं. तर कुणाकडून हे हस्तांतरित होते? पालक, शिक्षक, धर्मगुरू, जनसंपर्काची साधने आणि समाजातील इतर सदस्य आदर्श अशा वर्तन पद्धती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करत असतात. परंपरा, रूढी, विचारप्रणाली, धर्म, श्रद्धा, पद्धती एका संस्कृतीसाठी समान असल्या तरी इतर संस्कृतीपेक्षा वेगळ्या असतात. खानपान, बोलण्याच्या पद्धती, शिष्टाचार, स्वागत पद्धती, पोशाखाच्या पद्धती या त्या सामाजिक परिस्थितीतून बदलत असतात. तर विद्यार्थ्यांनो बघा, ज्या काही गोष्टी खानपान असेल, रूढी, परंपरा, धर्म ह्या गोष्टी आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय करत असतो? हस्तांतरित करत असतो. त्याच्यानंतर 7वा मुद्दा आहे बघा, संस्कृतीमध्ये सतत परिवर्तन होत असते. तर विद्यार्थ्यांना संस्कृती ही स्थिर असते काय? नाही. तर त्याच्यामध्ये सतत काय होत असतं? परिवर्तन होत असतं, बदल होत असतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्यावेळी हस्तांतरित आपण करत असतो त्यावेळी त्या संस्कृतीमध्ये परिवर्तन होत असते. संस्कृतीमध्ये सतत बदल घडत असतात. बदलत्या काळानुसार काही श्रद्धा, परंपरा, रूढी मागे टाकल्या जातात व नवीन पद्धती अंगीकारल्या जातात. भाषा व शिष्टाचार यात बदल होताना दिसतात. उदाहरणार्थ, व्हॉट्सॲपवरून संदेश द्यायला लागल्यापासून इंग्रजी भाषेमध्ये खूप बदल होताना दिसतात. तसेच मोबाईलच्या वापरामुळे पूर्वापार चालत आलेल्या संवादासंबंधीच्या शिष्टाचारात बदल होताना दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर स्थलांतर आणि जागतिकीकरणाचा देखील संस्कृतीवर परिणाम होताना दिसतो. तेव्हा जगभरातील व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्याच्या एकमेकाच्या संस्कृतीवर परिणाम होऊन नवीन बहुसंस्कृती निर्माण होते. आधुनिक काळामध्ये जे काही नवनवीन गोष्टी विज्ञान तंत्रज्ञानावर बदल झालेला त्याचा परिणाम संस्कृतीवर झालेला आहे. त्यामुळे संस्कृतीमध्ये सुद्धा सतत परिवर्तन होत आहे. 8वा मुद्दा काय? समाज परत्वे संस्कृती बदलते. तर जसा समाज बदलतो तसं संस्कृती बदलते. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे देश, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे भाग आहेत की तिथे संस्कृती त्या पद्धतीने बदलत असते. प्रत्येक समाजाची स्वतःची अशी संस्कृती असते आणि त्यातून त्यांची मूल्ये, परंपरा, रूढी, खानपानविषयक गोष्टी, त्यांची वेशभूषा, त्यांची खाण्यापिण्याच्या गोष्टी यामध्ये काय असतो? बदल दिसून येतो. म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती वेगळी, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशची संस्कृती वेगळी, हिमाचल लोकांची संस्कृती वेगळी, कर्नाटक लोकांची संस्कृती वेगळी, हे त्याचं उदाहरण आहे. 9वं वैशिष्ट्य आहे, संस्कृती ही एकात्म असते. संस्कृतीचे विविध घटक हे परस्पर पूरक, परस्पर संबंधित व एकात्मक स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ, एखाद्या समाजातील मूल्यव्यवस्था ही त्या समाजातील नैतिकता, धर्म, रूढी, परंपरा, श्रद्धा इत्यादी सांस्कृतिक पैलूंशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात. आणि 10वा मुद्दा आहे, 9वा मुद्दा लक्षात आला विद्यार्थ्यांनो, संस्कृती ही एकात्म असते. आणि 10वा वैशिष्ट्याचा मुद्दा आहे, भाषा ही संस्कृतीचे प्रमुख वाहक आहे. भाषेशिवाय संस्कृती निर्माण होऊ शकत नाही. आपण संस्कृतीचे घटक अभ्यासताना भाषा हा त्याचा एक घटक अभ्यासलेला, तर आपण केवळ वर्तमानातच नाही तर भूत व भविष्य काळातही वावरत असतो. भूतकाळात शिकलेल्या
गोष्टी पुढे आणण्यासाठी भाषा मदत करते. प्रत्येक संस्कृतीची विशिष्ट अशी भाषा असते. भाषा हे देवाणघेवाणाचे अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषेच्या मार्फत आपण संस्कृती हस्तांतरित करू शकतो. भाषा हे एक प्रमुख माध्यम आहे ज्यामार्फत संस्कृतीचे हस्तांतरण मोठ्या प्रमाणात होत असते. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण संस्कृतीची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्द्यांचा अभ्यास करूया. धन्यवाद.